रिपब्लिकनना मातंग समाज परिवर्तन घेण्याचा नैतिक अधिकार काय? रूपाताई वायदंडे. कोल्हापूर जिल्ह्यातील मातंग समाजाची भूमिका. कोल्हापूर उचगाव तालुका करवीर येथे मातंग व महार समाजात झालेल्या वादावादीचे परिसन रिपब्लिकन पुढाऱ्यांनी मारामारीत करून मातंग समाजाच्या युवकांना अटक झालीच पाहिजे अशी निग्रही भूमिका घेतली. अशाच पद्धतीने मुळशिंगे तालुका करवीर व रुई तालुका हातकणे येथे घडलेल्या मातंग व महार बौद्ध वादावर कोणताही तोडगा न काढता रिपब्लिकन पुढाऱ्यांनी अडेलतट्टू भूमिका घेऊन जाहीररित्या मातंगांना टोकाचा विरोध केला. हे खऱ्या रूप असणारे रिपब्लिकन दिनांक 17 मे रोजी कोल्हापुरात मातंग परिवर्तन परिषद घेत आहेत. सातत्याने मातंगांना विरोध, त्यांची मुस्कुळ दाबी व मातंगावर अन्याय करणाऱ्या रिपब्लिकन पक्षाला मातंग परिषद घेण्याचा कोणताही अधिकार नाही. या परिषदेपूर्वी रिपब्लिकन पक्षाने मातंग समाजाचे स्वतंत्र आरक्षण यावर आपली भूमिका स्पष्ट करावी. मातंग समाजाच्या उपवर्गीकरणाच्या मंजुरीनंतर याच रिपब्लिकन पक्षाने भारत बंद करून मातंग समाजाला विरोध केला होता. याचा मातंग समाजाला विसर पडलेला नाही, असे मातंग नेत्या रूपाताई वायदंडे मातंग समाजाच्या वतीने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या. मातंगाशी निगडीत सर्व बाबीवर रिपब्लिकन पक्षाने परिषदेपूर्वी खुलासा करावा अशी भूमिका यावेळी मातंग समाजाने जाहीर केली. या पत्रकार परिषदेत आंबेडकरी नेत्या रूपाताई वायदंडे, बंडखोर सेनेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव आवळे, सिटी क्रिमिनल बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट दत्ताजीराव कवाळे, अण्णा ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर अमोल महापुरे, मातंग विकास परिषदेचे अध्यक्ष अशोक आयतेकर सर, शिवसेनेचे शहर प्रमुख विशाल देवके, मातंग समाजाच्या थिंक टँक प्रशांत चांदणे, बार असोसिएशनचे लोकल ऑडिटर प्रमोद दाभाडे, मातंग समाजाचे ज्येष्ठ नेते लालासाहेब नाईक, श्रीकांत पाटोळे, गांधीनगरचे सरपंच संदीप पाटोळे, लहुजी साळवी, प्रशांतचे अध्यक्ष अक्षय साळवी, रिपब्लिकन शहर संघटक अमर तांदळे, सचिन गाडगे, संयुक्त आंबेडकर जयंती समिती कनेरवाडीचे सचिव रमेश तिळवे, निलेश मोहिते, सुरेश आवळे, दावीद भोरे, अभिषेक भंडारे, आलिशाना गागरुरे, प्रमोद लोखंडे, राहुल देडे, अक्षय साठे, विशाल साठे, महिपती खिलारे, सुरेश खिलारे, पुष्पा नलोडे आदीसह मोठ्या संख्येने मातंग समाज उपस्थित होता.